हॅलो, गुड मॉर्निंग. मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता आज. सकाळी लवकर उठून सर्व घरातली कामं आवरून घेतली. वैदेहीला स्कूलमधून सोडून आल्यावर पूजा मांडायची होती, म्हणून मग छान साडी घातली आधी. आईने आधी देवघरातली पूजा केली. नंतर मी पण मला जशी जमेल तशी छान अशी पूजा मांडली होती. 5 प्रकारच्या डाळ्या घालून घट मांडला, विडा ठेवला, फळ ठेवलं, ओटी ठेवली देवीची आणि हा मुखवटा मी नवरात्रीमध्येच घेऊन आली होती. पण साडी नवीन आणली होती काल मार्केटमधनं. नारळाला मुखवटा लावून, साडी घालून, छान गंठण घालून देवीला वेणी वाहली आणि त्यानंतर फूल वाहून छान पूजा केली. त्यानंतर आधी मी देवीची पोथी वाचून घेतली आणि नंतर आई आणि मी मिळून छान आरती केली आणि सर्व पूजा झाल्यानंतरनं घरामध्ये आज खरंच खूप जास्त प्रसन्न वाटत होतं. सायंकाळी नैवेद्य लावायचा होता आणि काहीतरी गोड बनवायचं, म्हणून मग गाजरचा हलवा करायला घेतला. गाजर छान धुवून, शिलून, किसून घेतले. नंतर कढाईमध्ये तूप घालून गाजरचा कीस घातला. त्याला तुपामध्ये छान भाजून घेतला आधी. नंतर त्यामध्ये थोडं दूध आणि साखर घालून छान मिक्स केलं आणि त्यानंतर त्यामध्ये 2 इलायची टाकली आणि चॉप केलेले सर्व आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकले आणि मस्त असा गाजरचा हलवा पण बनून तयार होता. त्यानंतर सर्व स्वयंपाक पण आवरला आणि आधी देवाला नैवेद्य लावून घेतला. सायंकाळची पण आरती करून घेतली आणि मस्त असं पालखीची डाळभाजी, कढी, गाजरचा हलवा, भात, पोळी असं छान जेवण करून उपास सोडला आणि असा छान संपला आमचा मार्गशीर्षचा पहिला गुरुवार. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय.